कसं प्रभाग क्रमांक 1 मधनही उमेदवारी आहे आणि तुमच्या उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष आहे. कशा पद्धतीची भूमिका घेऊन मतदारांसमोर जात आहात आणि काय आव्हान असेल तुमचं? नमस्कार, जय भीम. गेल्या 2 टर्ममध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी उभा होतो. आज मला पक्षाने प्रभाग क्रमांक 1 मध्ये उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी पक्षाचे प्रथमतः मी आभार मानतो आणि मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये सामाजिक काम केले असल्या कारणाने मला पक्षाने तिकडे उमेदवारी दिलेली आहे. सामाजिक काम सांगायचं म्हणलं, थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मी माझे मोठे बंधू दशरथभाऊ कसबे DK मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली 18 वर्ष झालं सर्वधर्मीय विवाह सोहळा असेल व राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोरगरिबांना विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना 200 विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही दत्तक घेणं असेल. आज आपल्या भारतात एवढी महामारी आली, लॉकडाऊनचा म्हणजे करोनाचा पिरियड होता. त्या करोनाच्या पिरियडमध्ये DK मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून DK परिवाराच्या वतीने आमच्या भागातील मुकुंदनगर असेल, राजूनगर असेल, मराठा वस्ती असेल किंवा तो रमाबाई एरिया असेल किंवा ढोरगल्ली असेल, या सर्व भागातील माता भगिनींना आम्ही 20,000 माता भगिनींना आम्ही दररोज मिठापासून ते सर्व आम्ही धान्य पुरवायचं काम केलं. तसेच जो गोळ्या लागतात थेरपीच्या त्या गोळ्या देऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचलोय. ते काम करत असताना माझे पुतणे बापू कसबे असतील, त्यांना कोरोनाची बाधा झाली. सांगायचा उद्देश काय की आम्ही DK मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने काम करत असताना आम्ही कार्यकर्ते असा आहोत, आम्ही स्वतःचा न विचार करणारा, लोकांसाठी झटणारे, लोकांसाठी आम्ही अहोरात्र पडणारे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळं मला पक्षाने त्या 1 नंबर प्रभागातून संधी दिलेली आहे. मी पक्षाच्या वतीने मी सर्व पक्षाचे पदाधिकाऱ्यांना आणि विजय कुमार देशमुख मालकांचा मी आभार मानतो आणि पक्षाने जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्या जबाबदारीला मी कटिबद्ध आहे. त्या भागात आम्ही जात आहोत. प्रभाग 1 मध्ये प्रचाराचा डोर टू डोर नागरिकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मला, बाबा आम्हाला योग्य उमेदवार मिळाला. ज्या भागातील त्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तिथे रस्ते असतील, पाण्याची पाईपलाईन असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल, तिथं खूप अडचण आहे. मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये काय नसताना मी नगरसेवक असताना मी काम केलेलं आहे. आता मला पक्षाने संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करायचं काम माझं आहे. त्या भागातील नागरिकांना आवाहन करतो आणि मला पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे मी नागरिकांना विनंती करतो, मला त्यांनी भरगच्च मताने निवडून द्यावं आणि आपले जी काय काम आहे, आपला मुलगा, आपला भाऊ, आपला मित्र, आपला भाचा म्हणून मला अहोरात्र कधी बी तुम्ही काम सांगावं, मी त्या कामाला कटिबद्ध आहे आणि मी काम करून तिथला प्रभागातला विकास केल्याची स्वस्त बसणार आहे. मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.